या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। कारखान्यात विनापरवाना अनधिकृत बांधकाम करून या ठिकाणी मालक आणि कामगारांना निवास करण्याची परवानगी नसताना निवास करून सुरक्षिततेची कोणत्याही प्रकारची काळजी न घेता हैगय आणि निष्काळजीपणा केल्यानं लागलेल्या आगीत हाजी उस्मानभाई हाशमभाई मंसुरी हे स्वतः अनस हनीफ मंसुरी, शिफा अनस मंसुरी, युसुफ अनस मंसुरी, मेहताब सय्यद बागवान, सलमान मेहताब बागवान, हिना मेहताब बागवान, आशाबी मेहताब बागवान यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले। म्हणून परवानाधारक इशरत हनीफ मंसुरी, हनीफ उस्मानभाई मंसुरी आणि उस्मानभाई हाशमभाई मंसुरी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 106(1) अन्वये MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी मल्लिकार्जुन मंदिरात तसंच वडार गल्लीत अय्या गणपतीची महाआरती केली। त्याचप्रमाणे त्यांनी हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। दरम्यान यावेळी मंत्री नितेश राणे यांनी कुंभारवाडा येथील पीडित हिंदू कुटुंबाची भेट घेतली। यावेळी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी राज्यात हिंदुत्ववादी सरकार असून हिंदूंवरील हल्ले खपवून घेणार नाही असा इशारा दिला। सोलापूर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कंपनीची बैठक गुरुवारी सोलापूर महापालिकेतील इंद्रभुवन मीटिंग हॉलमध्ये पार पडली। या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सोलापूर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कंपनीचे चेअरमन असीम गुप्ता म्हणाले की स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरात झालेली सर्व कामं तपासून खात्री करूनच महापालिकेनं हस्तांतरित केली पाहिजेत। समाधान झाल्यानंतरच ताब्यात घ्यावीत। करारानुसार या कामांची देखभाल दुरुस्ती होईल। त्याचबरोबर विविध कामांमधील त्रुटी पूर्ण करण्यात येतील। त्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीकडून पुरवणी करार करून ही कामं कायदेशीररित्या हस्तांतरित करण्यात येणार आहेत। यावेळी असीम गुप्ता यांनी सोलापूर शहरातील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत झालेल्या कामांची आणि उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी यासह विविध विषयांची माहिती दिली। या प्रसंगी त्यांच्या समवेत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपस्थित होते। पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात भारतीय सैन्यानं अद्वितीय शौर्य दाखवत पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले। तसंच त्यांच्या ड्रोन हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। या धाडसी सैनिक मोहिमेचं कौतुक करण्यासाठी आणि अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिक आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात भारत जिंदाबाद रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। ही रॅली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आली होती। सोलापूर शहर आणि जिल्हा स्तरावर ही रॅली पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली। अक्कलकोट आणि मैंदर्गी परिसरातील सरकारी जमिनींवर अनधिकृतरित्या सीमांकन बदलून दुकानं थाटण्यात आली। परवानगीशिवाय बांधण्यात आलेल्या मशिदी आणि मदरशांची नागरिकांनी तक्रार केली होती। प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळं हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते। गुरुवारी या उपोषणकर्त्यांची राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली। शासन खंबीर असून कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण सहन केलं जाणार नाही असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार या संदर्भात ठोस पावलं उचलत असून अवैधरित्या उभारलेले मदरसे आणि मशिदी लवकरच हटवण्यात येतील अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली। भीमसैनिक सामाजिक संघटनेच्या वतीनं
पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. मुस्लिम समाजाचा धार्मिक सण बकरी ईद काही दिवसात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शेळ्या, मेंढ्या, म्हशींची वाहतूक बलिदानासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु आगामी धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. म्हणूनच आपण आपल्या विभागातील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस ठाणी, चौक्या आणि झोनल स्तरावर त्यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. कायदेशीर परवानगी असलेल्या जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक करताना बेकायदेशीर त्रास देऊ नये. कायद्याचा गैरवापर करणाऱ्या गोरक्षकांवर कारवाई करण्यात यावी, असं निवेदनात म्हटलं आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील गवळी वस्ती येथील सरफराज शेख यांच्या घरासमोर ड्रेनेज लाईनमधून गेल्या 6 महिन्यांपासून घाण पाणी नागरिकांच्या घरात घुसत आहे. नागरिकांना याचा त्रास होत असल्यानं वारंवार विभागीय कार्यालय क्रमांक 6 कडे तक्रार देऊनही यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. दरम्यान या घाण पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती, मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.